हॅलो एव्हरीवन, मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे। साऊथ इंडियन ब्रेकफास्टमध्ये चटणी आणि सांबार जर मस्त जमला तर इडली, डोसा, उत्तपम, आप्पे खाण्याची जी मजा असते ती आणखीनच वाढते। साऊथ इंडियन ब्रेकफास्ट तेव्हाच जमून येतो जेव्हा चटणी आणि सांबार चवदार होतो। तर आज मी तुमच्यासाठी इडली, डोशाबरोबर खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणी आणि सांबाराची रेसिपी घेऊन आलेली आहे। सगळ्यात आधी आपण चटणी तयार करून घेऊयात। त्यासाठी एक ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, तिखटाप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता, एक मुठभर कोथिंबीर, आल्याचा तुकडा आणि 9-10 कढीपत्त्याची पाने, 3 चमचे फुटाण्याची डाळ। याने चटणी दाटसर बनते। याऐवजी तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता। 2 चमचे दही घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ। हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या। त्यात अगदी थोडंसं पाणी घाला आणि वाटून घ्या। चटणी वाटताना अशी घट्टच वाटून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून हवी तशी सैलसर बनवून घ्यायची। कोथिंबीर वापरल्यामुळे चटणीला छान असा हिरवागार कलर आलेला आहे। आता हवी तेवढी बारीक वाटून घेतल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता तडक्याची तयारी करू। त्यामध्ये 2 चमचे तेल घेऊन अर्धा चमचा मोहरी, जिरे घातलेला आहे। यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने चुरून घातलेली आहेत। त्याच्यानंतर थोडंसं हिंग, अर्धा चमचा फक्त उडीद डाळ घालते आणि तडका तयार आहे। तर असा हा चरचरीत तडका चटणीवरती टाकून घेऊ आणि चटणी छानपैकी मिक्स करून घेऊ। चटणीवरती छानपैकी असा तडका बसला गेला पाहिजे। चटणी बनवल्यानंतर तुम्ही ही दीर्घकाळ टिकावी यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता। बाहेर जर ठेवणार असाल किचनमध्ये वगैरे तर तुम्ही फक्त एकच दिवस ही चटणी वापरू शकता। फुटाण्याची डाळ वापरल्यामुळे चव तर चांगली येतेच, शिवाय याला एक दाटसरपणा सुद्धा येतो। साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार आहे। तर आता आपण सांबार बनवायला घेऊयात। सांबार हा आपण तुरीच्या डाळीचा करतो। त्यासाठी 1 कप तुरीची डाळ स्वच्छ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत घालायची आहे। आधी अशी आपण 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। जसे आपण डाळ करताना धुवून घेतो त्याचप्रमाणे धुवून घ्यायची आणि त्यानंतर अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायची। अशी भिजत घातली की डाळ लवकर शिजायला मदत होते। आता डाळ शिजवायला घ्यायची। तर इथे मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेते। डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे, डाळ घातली आहे। डाळीच्या 1 इंच वर असं पाणी घातलेलं आहे। यामध्येच आता आपल्याला अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, एक छोटा मध्यम चिरलेला कांदा आणि एक मोठा टोमॅटो घातलेला आहे। तर टोमॅटोचे तुकडे सुद्धा आपल्याला मध्यम ठेवायचे। शिजवतानाच यामध्ये तेल घाला आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 शिट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून हवं तर तुम्ही ही डाळ गरम असतानाच मॅश करून घेऊ शकता। म्हणजे जर तुम्हाला सांबार एकदम दाटसर आवडत असेल, घट्ट आवडत असेल तर तुम्ही मॅश करा। यामध्ये आता 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि 3 मोठे चमचे सांबार मसाला घातलेला आहे। तसेच सांबार हा थोडासा गोड आणि आंबट चवीचा असतो, त्यामुळे यामध्ये मी चिंच गुळाचा कोळ घालते। तर इथे मी साधारण अर्धी वाटी भरेल इतका कोळ घेतलेला आहे। एकदा टेस्ट करून बघा। जर तुम्हाला जास्त आंबट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही गुळ आणखीन वाढवू शकता आणि जेवढं सांबार सैलसर हवं आहे त्याप्रमाणे गरम पाणी घाला। मी ते गरम पाणी घातलेलं आहे। बऱ्याच जणांना असा खूप घट्ट सांबार आवडतो, तर त्यांनी कमी पाणी वापरावं। यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालूयात। तसेच टिपिकल सांबार म्हटलं की यामध्ये थोड्याफार भाज्या येतात, जसं की वांग, लाल भोपळा। तर यामध्ये मी आधीच शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालते आहे। शेवग्याच्या शेंगासुद्धा वापरल्या जातात, तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकता। सांबार हलकासा घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात। गॅसवरतीच ठेवलेला आहे। दुसरीकडे एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घेऊन त्यामध्ये आता फोडणीची तयारी करून घ्यायची आहे। तर फोडणीमध्ये 1 चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घातलाय। तसेच कढीपत्त्याची पानं घालायची आहेत 9-10। हा जो आपण एक्स्ट्रा तडका देतोय यांनी सांबाराची टेस्ट आणखीनच वाढते। यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घातल्यात। आता शिजवून घेतलेली डाळ यावरती घालूयात। तर असा हा तडका छानपैकी चरचरीत बसला पाहिजे। बघा, इडली आणि डोशासोबत खाण्यासाठी सांबार खूप छान पद्धतीने रेडी झालेला आहे। उकळी येईपर्यंत मी गॅसवरतीच ठेवलेला होता, त्यानंतर गॅस बंद करायचा। कलरसुद्धा छान आलेला आहे आणि दाटसरपणा आलेला आहे।
तर आता वाट कशाची बघताय, मस्तपैकी गरमागरम साऊथ इंडियन ब्रेकफास्ट तयार करा आणि एन्जॉय करा. जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.